नमस्कार मित्रांनो, भगवान श्रीरामानी माता सीतेला वाचवण्यासाठी जो पूल भारतापासून श्रीलंकेसाठी बनवलेला, त्याची सुरुवात भारताच्या तामिळनाडूमधल्या रामेश्वरम अशा छोट्याशा गावापासून होते। रामेश्वरमची विशेष गोष्ट म्हणजे जो पण व्यक्ती रामेश्वरममधल्या शिवलिंग आणि रामाचे दर्शन जो करतो तो पापमुक्त होतो। रामेश्वरम हे भारताच्या 4 धामांमधून एक आहे। जीवनामध्ये रामेश्वरम एकदा तरी नक्की जायला पाहिजे। आजच्या व्हिडिओमध्ये मी रामेश्वरमच्या टॉप 10 टुरिस्ट प्लेसबद्दल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार। रामेश्वरम हे भारताच्या तामिळनाडू राज्यामध्ये आहे। जर तुम्ही रामेश्वरम येत असाल तर तुम्ही बसनी, ट्रेननी आणि व्हेकलनी सुद्धा रामेश्वरम येऊ शकता, परंतु सगळ्यात सोपी पद्धतीने तुम्ही येऊ शकता ते म्हणजे ट्रेननी। तुम्हाला जर बाय एअर रामेश्वरम यायचं असेल तर सगळ्यात जवळचं एअरपोर्ट म्हणजे मदुरई। मदुरई ते रामेश्वरम हे डिस्टन्स 175 किलोमीटर आहे। जर तुम्हाला रामेश्वरम फिरायला किंवा दर्शनासाठी यायचं असेल तर ऑक्टोबर टू एप्रिलच्या मधात या, कारण की साऊथमध्ये भीषण गरमी पडते उन्हाळ्यामध्ये। जर तुम्ही गरमीमध्ये इथे फिरायला याल तर तुम्हाला त्रास होणार। चला तर जाणून घेऊया रामेश्वरमच्या टॉप 10 टुरिस्ट प्लेसबद्दल। सगळ्यात पहिला नंबर येतो रामनाथ स्वामी मंदिरचा। रामनाथ स्वामी मंदिर हे द्रविड पद्धतीने बनलेलं आहे। हा मंदिर भगवान शिवला समर्पित आहे। सोबतच भगवान शिवच्या 12 ज्योतिर्लिंगांमधून एक आहे। इथल्या शिवलिंगला भगवान श्रीरामाने स्वतः स्थापित केलं होतं। जेव्हा प्रभू श्रीराम रावणाचा वध करून वापस येत होते तेव्हा ब्राह्मण हत्येचा पापमुक्त होण्यासाठी इथे शिवलिंगची स्थापना केली। या मंदिराचा अंदर 2 लिंग आहे, एक शिवलिंग, दुसरं रामलिंग। त्यामुळे रामभक्त आणि शिवभक्त इथे मोठ्या संख्येने तुम्हाला इथे दिसणार। सोबतच इथे 22 पाणी कुंड सुद्धा आहे। या कुंडांमध्ये स्नान केल्याने तुम्ही पापमुक्त होऊ शकता। नेक्स्ट प्लेस आहे अग्नितीर्थम। हे मंदिर रामनाथ स्वामीच्या किनाऱ्यावर आहे। लोक इथल्या पवित्र कुंडांमध्ये स्नान करतात। एका हिंदूसाठी हे प्लेस खूपच महत्त्वाचं आहे। सोबतच इथल्या जागाचं पौराणिक महत्त्व सुद्धा आहे। दरवर्षी इथे लाखोच्या संख्येने भक्त येतात। नेक्स्ट प्लेस आहे गंधमदन पर्वतम। या जागी दक्षिण भारतामधले जेवढे पण देवी देवता आहेत त्यांची मूर्ती इथे ठेवलेली आहे, परंतु हे मंदिर गंधमदन यांना समर्पित आहे। 2 मंजिलच्या ह्या मंदिरामध्ये भगवान श्रीरामाचे पंचाप आहे। श्रद्धाळू इथे त्यांच्या चरणाची पूजा अर्चना करतात। ही जागा रामेश्वरम मधल्या एका मुख्य पर्यटन स्थळमधून एक आहे। नेक्स्ट आहे अरियम बीच। अरियम बीच हे रामेश्वरम मधल्या एका सुंदर तटांमधून एक आहे। सगळ्यात जास्त इथे येणाऱ्या लोकांना आकर्षित करतो। या बीचमध्ये तुम्ही पाण्यामध्ये पोहू शकता आणि पाण्यातल्या जे खेळ राहतात ते पण इथे खेळू शकता। रामेश्वरमच्या समुद्रकाठी एक बेस्ट प्लेस आहे टाइम स्पेंड करायला। नेक्स्ट आहे सी वर्ल्ड ॲक्वेरियम। सी ॲक्वेरियम रामेश्वरमच्या सगळ्यात जास्त लोकप्रिय पर्यटन स्थळमधून एक आहे। इथे तुम्ही समुद्रामधल्या जीवजंतूंना बघू शकता। इथल्या ॲक्वेरियममध्ये रॉबस्टक, ऑक्टोपस आणि लहान प्रजातीची शार्क दिसेल। ह्या सगळ्या फिशला ठेवण्यासाठी एक सुंदर ॲक्वेरियम इथे बनवण्यात आलेला आहे। या ॲक्वेरियमला पाहून असं वाटते की ते आपल्या मूळ घरीच आहे। त्यानंतर आहे कोंडळाराम स्वामी मंदिर, ज्याला विभीषण मंदिर सुद्धा म्हणतात। हे मंदिर रामेश्वरम पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर रावणचा भाऊ विभीषणचा आहे। असं म्हटलं जाते की सगळ्यात पहिल्यांदा रामासोबत विभीषणची भेट इथेच झाली होती आणि इथेच रावणाविरुद्ध दोघांमध्ये साठगाठ झाली होती। त्यामुळेच इथे विभीषणची पूजा केली जाते। या मंदिरामध्ये रामायणमधले वेगवेगळे कलाकृती ठेवण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे अब्दुल कलाम हाऊस। हे आपले पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं घर आहे। इथे ते लहानाचे मोठे झाले होते। त्यांच्यापासून जुडलेल्या खूप साऱ्या आठवणी इथे तुम्हाला दिसून येईल। आता त्यांच्या ह्या घराला म्युझियममध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे। अब्दुल कलाम साहेबांनी जे पण यश आपल्या जीवनामध्ये घेतलं त्यांचे पुरावे इथे तुम्हाला दिसण्यात येईल। जे पण त्यांना प्रमाणपत्र आणि मेडल्स भेटले ते इथे तुम्हाला दिसणार। महान व्यक्तीचे ह्या सगळ्या वस्तू पाहून तुम्हाला पण त्यांच्यासारखे बनण्याची इच्छा होते, तर तुम्ही रामेश्वरम मध्ये येऊन ह्या जागी पण येऊ शकता। त्यानंतर आहे ॲडम ब्रिज। याला राम सीता ब्रिज सुद्धा म्हणतात। हा एक समुद्रामध्ये बनलेला एक अद्भुत बीच आहे। ही जागा सुद्धा रामेश्वरमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळमधून एक आहे।
असं म्हटलं जाते की भगवान श्रीरामनी लंकेसाठी जाण्यासाठी इथूनच पूल बांधला आणि पूल बांधण्याचं कार्य नील आणि नलला दिलं होतं. परंतु सध्या हा ब्रिज रामेश्वरमपासून मन्नाडपर्यंत जोडण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे धनुषकोटी. धनुषकोटी हे रामेश्वरममधलं एक अतिशय सुंदर असं बीच आहे. इथे भगवान श्रीराम, लक्ष्मण, हनुमान आणि विभीषणची मूर्ती आहे. हे जे प्लेस आहे हे रामेश्वरमपासून 18 किलोमीटर दूर आहे. धार्मिक दृष्टीने हे एक महत्त्वाचं प्लेस आहे. इथे खूप सारे श्रद्धाळू व्हिजिटिंगसाठी येतात. एक मान्यता आहे की जेव्हा रामाने रावणाचा वध केला त्यानंतर वापस आल्यानंतर विभीषणाच्या म्हणण्यावरून रामाने ह्या पुलला इथूनच तोडलं होतं, कारण कोणता पण राक्षस ह्या पूलवरून लंकामध्ये नाही गेला पाहिजे. त्यामुळे रामाने ह्या पूलला तोडलं होतं. त्यानंतर आहे पंचमुखी हनुमान मंदिर. रामेश्वरमपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर पंचमुखी हनुमान मंदिर आहे. ह्याच जागेवर हनुमानजींनी आपल्या 5 मुखाचे दर्शन दिले होते. त्यामुळेच ह्या मंदिराची खूप मान्यता आहे. या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेची पण मूर्ती आहे. हे आहे रामेश्वरमचे टॉप 10 प्लेसेस जिथे सगळ्यात जास्त लोक फिरायला येतात. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.